गाईस, मी योगिता तुम्हा सर्वांचं योगिता स्टडी सेंटरमध्ये स्वागत करीत आहे. याच्या अगोदर आपण पायथागोरस थेरम पाहिला, कन्व्हर्स पायथागोरस थेरम पाहिला, कन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम पाहिला. त्याच्यानंतर एक नवीन थेरम पाहिला, अपोलोनियस थेरम. पायथागोरस थेरम आणि अपोलोनियस थेरम ह्याच्यामध्ये सिमॅरिटी काय आहे? दोन्हींमध्ये राईट अँगल ट्रायंगल्स असतात. पण अपोलोनियस थेरममध्ये आणखीन एक गोष्ट एक्स्ट्रा असते आणि ती म्हणजे काय असते की एक लाईन अशी दिलेली असते की ती मीडियन असते, किंवा आपण असं म्हणूया की बेसवरती आपल्याला जो आहे एक मिड पॉईंट मिळतो आणि मग त्यावेळेला आपण अपोलोनियस थेरम जो आहे तो अप्लाय करत असतो. पटकन सोप्या पद्धतीने आन्सर आलेलं असतं. क्वेश्चन ज्याप्रमाणे असेल त्याप्रमाणे आपल्याला आन्सर्स काढायची असतात. ही गोष्ट लक्षात ठेवा. जेवढी इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्या हिशोबाने आपल्याला आन्सर काढायचं असतं. आता आपण रिअलमध्ये 2.2मध्ये किती क्वेश्चन्स आहेत ते कसे सोडवायचे आहेत ते पाहणार आहोत. आपण प्रॅक्टिस सेट 2.2मध्ये आपल्याला एकूण मिळून 5 क्वेश्चन्स आहेत. त्यामधला आपण फर्स्ट क्वेश्चन पाहूया. In triangle PQR, point S is the midpoint of side QR. If PQ is equal to 11, PR is equal to 17, PS is equal to 13, find QR. तर तुम्ही म्हणाल की आपल्याला QR काढायचं आहे. एस मिड पॉईंट दिलेला आहे, मग QS किंवा SR काढला, मग आपण त्याला डबल केलं तरी चालणार आहे बाय पायथागोरस थेरम. पण इथे तरी इन्फॉर्मेशन आपल्याला काय सांगितलेली, आपल्याला PSसुद्धा सांगितलेला आहे. मग इथे आपण अपोलोनियस थेरम लावून आपल्याला पटकन आन्सर मिळू शकतं आणि म्हणून आपण काय करणार आहोत, अपोलोनियस थेरम लावून ह्या क्वेश्चनचा आन्सर शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. मी सांगितल्याप्रमाणे इथे मी फिगर काढलेली आहे. तुम्हीसुद्धा फिगर काढा. दिलेली इन्फॉर्मेशन गिवनमध्ये लिहून काढा. इन ट्रायंगल PQR पॉईंट S इज द मिड पॉईंट ऑफ साइड QR. PQ इज इक्वल टू 11, PR इज इक्वल टू 17, PS इज इक्वल टू 13. Find QR is equal to what? Solution. In triangle PQR, point S is the midpoint of side QR. PS is the median of triangle PQR by Apollonius theorem. PQ square plus PR square plus 2PS square plus 2QS square. 11 square plus 17 square equal to 2 into 13 square plus 2QS square. 11चा स्क्वेअर आहे 121, 17चा आहे 289, 2 ॲज इट इज. 13चा स्क्वेअर आहे 169. QS आपल्याला शोधून काढायचा आहे, ते आहे 2QS स्क्वेअर. आता 121 प्लस 289 आन्सर आलेला आहे 410. 169 इंटू 2 इज इक्वल टू 338. मायनस केल्यानंतर आन्सर आलेला आहे 72. 72 इज इक्वल टू 2QS स्क्वेअर. आता 2ने 72ला डिवाईड केला, आन्सर आलेला आहे 36 इज इक्वल टू QS स्क्वेअर. स्क्वेअर आहे म्हणून दोन्हीचा स्क्वेअर रूट काढूया, म्हणजेच आन्सर येईल 36चा स्क्वेअर रूट आहे 6. QS स्क्वेअरचा स्क्वेअर रूट आहे QS. देअरफॉर 6 इज इक्वल टू QS. रिझन लिहिलेला आहे टेकिंग आउट स्क्वेअर रूट. तुम्हाला पाहिजे तर फ्रॉम बोथ साईड्स लिहा. QR आपण काय म्हटलेलं आहे, एस मिड पॉईंट आहे म्हणजे 2 इंटू QS. मग इथे लिहून घेतलं आपण QR इज इक्वल टू 2 इंटू QS. पॉईंट S इज द मिड पॉईंट ऑफ QR. मग QR इज इक्वल टू 2 इंटू 6 मीन्स 6 2 जार 12 मीन्स देअरफॉर QR इज इक्वल टू 12. आपल्याला QR काढायला सांगितलेलं आहे, आपण याला बॉक्स केलेला आहे. आता आपण सेकंड क्वेश्चन पाहूया. In triangle ABC, AB is equal to 10, AC is equal to 7, BC is equal to 9. Then find the length of the median drawn from point C to side AB. आपल्याला काय सांगितलेलं आहे की आपल्याला एक साईड ड्रॉ करायची आहे, ती मीडियन असणार आहे. ती कुठून आपल्याला ड्रॉ करायची आहे, पॉईंट C पासून ड्रॉ करायची, जी ABवरती पडेल. याचाच अर्थ काय होणार आहे, तो जो आपण पॉईंट घेतलेला आहे, मी इथे त्या पॉईंटला नाव P दिलेलं आहे, तो आपण घेतलेला पॉईंट जो आहे तो काय आहे, ABचा मिड पॉईंट आहे.
आता त्याने सगळी दिलेली इन्फॉर्मेशन आपण लिहून घेतलेली आहे, त्याप्रमाणे आपण फिगर ड्रॉ आउट केलेली आहे. इन ट्रायंगल ABC, पॉइंट P इज द मिड पॉइंट ऑफ AB. CP इज अ मीडियन ऑफ ट्रायंगल ABC. AB इज इक्वल टू 10, AC इज इक्वल टू 7, BC इज इक्वल टू 9. फाइंड लेंथ ऑफ CP. आपल्याला मीडियनचं आन्सर काढायचं आहे. आपल्याला AB डायरेक्ट 10 दिलेली आहे. AP BP किती आपल्याला माहिती नाही आहे. आपल्याला तो प्रथमतः शोधून काढावा लागेल. मग आपण म्हटलं इन ट्रायंगल ABC, AP इज इक्वल टू BP इज इक्वल टू X. पॉईंट P इज द मिड पॉईंट ऑफ AB गिवन. मग काय झालेलं आहे, आपण म्हटलं AP आणि BP सारखा आहे का, तर P मिड पॉईंट आहे म्हणून आपण त्याला X पकडलं. मग AB किती आपल्याला दिलेला आहे, 10 दिलेला. AP किती आहे, X आहे. BP किती आहे, X आहे. कारण आपण काय म्हटलं दोन्ही इक्वल आहेत. मग 10 डिवायडेड बाय 2 आलं तर आन्सर येईल 5. म्हणजेच आपला AP किती येईल, 5. AB इज इक्वल टू BP इज इक्वल टू 5. आता बाय अपोलोनियस थेरम, कारण आपल्याला काय करायचं आहे, मीडियनचा आन्सर काढायचं आहे, त्याच्यामुळे आपण म्हणालो बाय अपोलोनियस थेरम आपण लावून घेतला. AC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू 2CP स्क्वेअर प्लस 2AP स्क्वेअर. आपला हाच तर काढायचं आहे, CP मीडियन तर काढायची आहे आपल्याला. ओके, मग आपण लिहून घेतलं 7 स्क्वेअर प्लस 9 स्क्वेअर इज इक्वल टू 2CP स्क्वेअर प्लस 2 इंटू 5 स्क्वेअर. सगळ्याचे स्क्वेअर्स लिहून घेतलेले आहेत. 49 प्लस 81 इज इक्वल टू 2CP स्क्वेअर प्लस 2 इंटू 5चा स्क्वेअर 25. 25 2 जा 50. 49 प्लस 81 इज इक्वल टू 130. मग 130मधून 50 जे आहे ते मायनस केले, आन्सर आलं 80. 80 इज इक्वल टू 2CP स्क्वेअर. इथे 2 मल्टिप्लिकेशनमध्ये इथे आल्यानंतर डिवाइडमध्ये होईल, म्हणजे आन्सर काय येईल, 80 डिवायडेड बाय 2 आन्सर येईल 40. 40 इज इक्वल टू CP स्क्वेअर. आता आपल्याला 40 आणि CP स्क्वेअरचा जो आहे तो स्क्वेअर रूट काढायचा आहे. 40चा स्क्वेअर रूट माहिती नाही, 40चा स्क्वेअर रूट येत नाही, म्हणून आपण त्याला अशा प्रकारे बायफर्केट केलं की आपल्याला एक तरी नंबरचा आपल्याला स्क्वेअर रूट माहिती असेल. मग मी म्हटलं 10 4 जा 40. मग 4चा जो स्क्वेअर रूट आहे तो 2 आहे. 2 in the square root 10 is equal to CP, taking out square root.